राज्य मंत्रिमंडळात फेरबदल होणार, कमी काम करणाऱ्या मंत्र्यांना मिळणार डच्चू। एकनाथ शिंदेंनी बोलवली शिवसेना मंत्र्यांची तातडीची बैठक। नेमकं बातमी काय आहे, चला जाणून घेऊया। एकनाथ शिंदे आज शिंदे सेनेतील सर्व मंत्र्यांची महत्त्वाची बैठक घेणार आहे। मागील 1.5 वर्षातील मंत्र्यांच्या कामगिरीचा, त्यांनी घेतलेल्या निर्णयांचा आणि त्या निर्णयांच्या झालेल्या अंमलबजावणीचा ते आज आढावा घेणार आहे। काही विभागांची कामं होत नसल्याचं आमदाराच्या तक्रारीनंतर ही बैठक होत असून यात कमी कामगिरी करणाऱ्या मंत्र्यांना डच्चू मिळणार अशी माहिती सूत्रांनी दिली। त्यामुळे मंत्रिमंडळ फेरबदलाच्या चर्चा पार्श्वभूमीवर या बैठकीला विशेष महत्त्व प्राप्त झालंय। एकनाथ शिंदे शिवसेनेच्या सर्व मंत्र्यांची महत्त्वाची बैठक घेणार आहेत। या बैठकीत मागील 1.5 वर्षातील मंत्र्यांची कामगिरी, त्यांनी घेतलेले निर्णय आणि त्यांच्या अंमलबजावणीचा आढावा घेणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे। अनेक आमदारांनी आपल्या मतदारसंघातील कामे संबंधित विभागाकडून व मंत्र्याकडून होत नसल्याची तक्रार एकनाथ शिंदे यांच्याकडे केली होती। त्या पार्श्वभूमीवर ही बैठक आयोजित करण्यात आली आहे। मिळालेल्या माहितीनुसार या बैठकीत मंत्र्यांनी घेतलेल्या निर्णयाची केवळ माहितीच नाही तर प्रत्यक्षात किती अंमलबजावणी झाली याची तपासणी केली जाईल आणि काम कमी करणाऱ्या मंत्र्यांची कान उघडणी केली जाणार आहे। सुमार किंवा कमी कामगिरी करणाऱ्या मंत्र्यांना मंत्रिमंडळातून डच्चू दिला जाण्याची दाट शक्यता आहे। त्यामुळे केंद्राप्रमाणेच राज्यातही मंत्रिमंडळाचा विस्तार व फेरबदल होण्याची चर्चा आहे। यामध्ये काही राज्यमंत्र्यांना कॅबिनेट मंत्रिपदाचा दर्जा मिळण्याची शक्यता वर्तवली जात आहे। तुम्हाला काय वाटतं बातमीविषयी कमेंट सेक्शन मध्ये नक्की सांगा। आपल्या चॅनलला आता सबस्क्राईब करा।